अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध हातभट्टी गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या विरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुमारे 7,11,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सिरसगाव कसबा हद्दीतील पाळा परिसरातील नदीकाठी संजू काशीनाथ काजदेकर, अब्दुल अन्सार शेख तुर्राब या मध्य प्रदेशातील दोघांना ताब्यात घेत 100 लिटर गावठी दारू व 3,000 लिटर मोहफूल सडवा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगरूळ चव्हाळा व ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन हद्दीत चिचकुम येथेही ही कारवाई करण्यात आली. मंगरूळ चव्हाळा येथे छापा टाकून सपना किसन भोसले, रेश्मा भोसले, ललित भोसले यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. तर ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जामवंत तिमाजी घोटे यांच्यावरही कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी आज दिनांक रोजी ही कारवाई करत एकूण 7,11,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक किरण वानखडे, ठाणेदार रमण शिरसाट, प्रशांत जाधव, राजू हाके तथा पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे शाखेचे पथक प्रामुख्याने उपस्थित होते.